संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचं विद्यार्थ्यांकडून रिंगण. विद्यार्थ्यांनी घेतला प्रत्यक्ष पालखी सोहळ्याचा आनंद. श्री हनुमान विद्यालय अवसरीमध्ये प्रसन्न आल्हाददायक मंगलमय वातावरणात विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून आनंद येणारा कार्यक्रम घेण्यात आला. अंगी वारकऱ्याचा वेश, गळ्यात टाळ, हाती भगवी पताका, डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या विद्यार्थिनी, मुखी विठुरायाचा नामजप, सोबत अभंगाची धून आणि यामुळे विद्यालयाचा संपूर्ण परिसरच भक्तिमय झाला. निमित्त होतं दिंडी सोहळ्याचं. नुकतेच संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालखीचं आगमन इंदापूर तालुक्यामध्ये झालं आहे. त्यानिमित्तानं श्री हनुमान विद्यालय अवसरी येथे दिंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. सुंदर आकर्षक फुलहारांनी सजवलेल्या पालखीत विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती विसावली होती. ज्ञानोबा तुकारामाच्या गजरात ही पालखी गावातून प्रदक्षिणेसाठी निघाली. ग्रामस्थांनी पालखीचे स्वागत मनोभावे करून पूजा करून दर्शन घेतलं. विद्यार्थिनींनी अभंग, भक्तिगीती आणि विठुरायाचा नामजप करत ही पालखी श्री हनुमान मंदिराच्या परिसरात पोहोचली. तिथे रिंगण सोहळ्याला सुरुवात करण्यात आली. सुरुवातीला पालखीला टाळकरी, झेंडेकरी आणि तुळशी वृंदावनधारक विद्यार्थ्यांनी मोठ्या जल्लोषात व हरिनामाच्या जयघोषात रिंगण पूर्ण केलं. त्यानंतर उर्वरित विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांनी रिंगण पूर्ण करत या रिंगण सोहळ्याचा आनंद अनुभवला. यावेळी सर्व विद्यार्थी, शिक्षक या सर्वांनीच फुगडी, फेरीचा, नाचण्याचा आणि अभंग गाण्याचा आनंद घेतला. असा हा आनंद ग्रामस्थांच्या समवेत काही काळ या परिसरात सुरू होता. विद्यालयाच्या मैदानात पालखी पोहोचल्यानंतर या ठिकाणी विद्यालयाच्या माजी मुख्याध्यापिका आणि संस्थेचे सचिव विजया शिंगटे यांच्या हस्ते आणि विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रवीण लोंढे व कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे संचालक शांतीलाल शिंदे पाटील तसेच समाजसेवक भालू मोरे यांच्या उपस्थितीत आरती करण्यात आली. यावेळी पालक व ग्रामस्थ या आरती सोहळ्यामध्ये सहभागी झाले होते. या आरती सोहळ्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी आणलेल्या भाज्या आणि भाकरी यांचा एकत्रितपणे काला करून सर्व विद्यार्थ्यांना तो वाटप करत सहभोजनाचा आनंद लुटला. यावेळी सर्व सुखाचे मूळ समता आणि विठ्ठल भेदाभेद नको मन, प्रेम ठेवा सर्वजण या समता बंधुता प्रेम आणि करुणे या उक्तीचा अनुभव आला. विश्वनाथ एकची आहे, भेदभाव तो मनुष्याची पाहे, हेही या निमित्तानं अनुभवता आले. प्रत्यक्ष पालखी सोहळ्याच्या आयोजनाचा, नियोजनाचा आणि वारकरी होण्याचा अनुभव सर्व विद्यार्थ्यांना मिळताना आपल्या समृद्ध विश्वव्यापी विचार देण्याच्या संस्कृतीचा अभिमान वाटला. हा पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी दत्तात्रय गवळी, नाना घळके यांनी उत्कृष्ट नियोजन केले होते. त्यांना अरुण रसाळ, तानाजी राऊत, सांस्कृतिक विभाग प्रमुख अरुणा कवडे, ज्योती लोंढे तसेच बालमृदुंग वादक कृष्णा कदम, हरिदास कवितके, राजेंद्र पेंडवळे, प्रकाश मगर, अजिंक्य जाधव यांचे सहकार्य लाभलं. या सोहळ्याचा आनंद लुटण्यासाठी विद्यार्थ्यांबरोबर त्यांचे पालक आणि ग्रामस्थ हे या पालखी सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा.